या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर. आपल्याला पाठवायचंय शुभेच्छा. त्याचं इथं काय करायचं, ह्या लाईन आहेत ना, इथं नाव टाकायचं. आता तुम्ही एकमेकाला सगळ्यांना इथं भेट दिली ना, मग तुम्ही काय काय पाहिलं इथं पोस्ट ऑफिसमध्ये, मग ते एकमेकाला तुम्ही ना प्रत्येकाला लिहून पाठवायचं कार्ड. त्याच्या इथं येऊन काय काय बघितलं तुम्ही, तुम्हाला कोण घेऊन आलो, कुठल्या तारखेला, पहिल्या तारखेपासून लिहायचं. कुठल्या दिवशी तुम्ही इथे आले होता, तुमच्यासोबत कोण होतं, तुम्ही काय काय पाहिलं. आणि तुम्ही एकमेकाला कोणाला विचारायचं नाही, तुमच्या मनानेच लिहायचं. आपण जर पत्र पाठवतो ना त्यासाठी लिहायचं. हा, मग इथं काय लिहायचं, समजा तुला तुझ्या मित्राला पाठवायचं, मग त्याचं नाव टाकायचं, पूर्ण नाव टाकायचं. हा, पूर्ण नाव टाकायचं. नंतर त्याचं त्याच्यानंतर पूर्ण पत्ता टाकायचं. पत्त्यामध्ये त्याचं गाव येईल, पोस्ट येईल. हा, आता आमच्याकडे 2 पोस्टमन, 2 क्लर्क आणि 1 पोस्ट मास्टर, असे आमच्याकडे 5 जणांचा स्टाफ आहे. किती जण आहेत? नाते पोस्ट ऑफिस अंतर्गत किती गावे किती गावे आहेत? हा, आता आपल्या नाते पोस्ट ऑफिस अंतर्गत आपल्याकडं त्यांना ब्रँच पोस्ट म्हणतात. म्हणजे पाचाड असेल, एक ब्रँच पोस्ट आहे. कोळोसे असेल, एक ब्रँच पोस्ट आहे. हे असे ब्रँच पोस्ट आपल्याकडं टोटल 12 आहे. आणि त्या प्रत्येक ब्रँच पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत मग त्या जवळच्या वाड्या किती रुपये काढायचे. समजा 1000 रुपये काढायचे, तर इथे 1000 रुपये अंकात द्यायचे आणि इथे अक्षरात द्यायचे आणि खाली आपली सही करायची आणि पाठीमागे सुद्धा एक सही करायची आणि हा फॉर्म कोणाकडे द्यायचा, इथे द्यायचा. फाटलेल्या नोटा जास्त फाटले असतील ते घेऊन स्टेट बँकेकडे किंवा रिझर्व्ह बँकेकडे पाठवले जातात आणि तुम्हाला ते बदलून मिळतील. तुम्हाला एटीएम देणार आहे, एटीएम काढायचं. एटीएम मशीन असतं, त्यातून पैसे काढतात माहिती ना. नाहीतर मग फोन पे, गुगल पे, ते आपण बाजार घेतल्यानंतर असा फोटो काढून पैसे तो स्कॅन करून तशा प्रकारे पैसे मिळतात.